निलंगा विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लाखो महिलांच्या खात्यावर आर्थिक मदतीचे पैसे जमा झाले आहेत. भाजपचे निलंगा विधानसभा अध्यक्ष अरविंद भैया पाटील निलंगेकर यांनी या योजनेतून मतदारसंघातील एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. यामुळे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना महिलांचा मजबूत पाठिंबा मिळत आहे. मी एकटीच नव्हे तर लाखो बहिणींचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन प्राजक्ताताई मारवा निलंगेकर यांनी केले. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जन आशीर्वाद प्रचार यात्रेदरम्यान प्राजक्ताताईंनी विविध गावातील महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की मतदारसंघाच्या विकासावर आमदारांचे लक्ष असून प्रत्येक घराचे जीवनमान उंचावले जावे यासाठी त्यांनी कार्य केले आहे. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. प्राजक्ताताईंनी उपस्थित महिलांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. नमस्कार. आदरणीय सर्व माझे बंधू वडीलधारी माणसांना माझा सर्वांना नमस्कार. भैया इथं ह्याला जनसन्मान यात्रेला आले होते तेव्हा 2 दिवस राहिले होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सगळ्या विकास कामाचं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीचं सांगितलं असणार आहे. माझी आता ओळख करून देताना सांगितले की मी बहीण आहे पण तुमच्यावर 3 पटीनं, म्हणजे मी जन्मानं जरी बहीण असेल तर कर्मानी संभाजी पाटील आणि अरविंद पाटीलच्या तुम्ही सर्व लाखो बहिणी आहात. आणि मला माहिती आहे की माझा एकटीचा आशीर्वाद पेक्षा सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जेव्हा त्यांच्या पाठीशी राहील म्हणजे निलंग्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी पाटलाचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. भैयाचं विकास काम तर सर्वांना माहिती आहेच. एक छोटंसं घरची माणूस म्हणून भैयासोबत थोडासा जास्त संपर्क आल्यामुळे सांगते की तो कसा सुंदर माणूस आहे. आपल्या सर्वांना वाटतं की आपलं लेकरू खूप मोठं करावं, त्याला शाळेत पाठवावं, खूप हे भैया हे असे म्हणजे त्यांच्या हातून त्यांनी त्यांच्या आईला खासदार करायचा योग आला. असे किती मुलं आहेत जे आपल्या आईचा विचार करतात. त्यांनी जेव्हा आम्ही डॅडीचं वडिलाचं जेव्हा लवकर निधन झालं माझं आणि अरविंदचं मुलासारखं संगोपन केलं आणि आम्हाला सक्षम बनवलं की आज आम्ही तुमच्या सर्वांसमोर जेवढं आमचं काम करता येईल ते काम त्या कामाच्या पद्धतीने सर्वांच्या समोर जावं. आणि आज आता घराला सगळं करून आज ते तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी निघाले आहेत, महाराष्ट्राच्या सेवेसाठी निघाले आहेत. निलंग्याचा हा स्वाभिमान गर्व तुम्ही सर्वजण जोपासणे आणि सर्वांनी मिळून भैयाला 20 तारखेला खूप खूप मायान आशीर्वाद देणे. खूप धन्यवाद. मतदान करावं हीच अपेक्षा आहे. तर जशी आपली सरकार आहे भाजप सरकार आहे ती महिलांसाठी सारखे काही ना काही योजना घेत असतात. तुम्हाला जे पत्रक वाटले त्याच्या मागे माहिती पण आहे. पण त्याच्यातली सगळ्यात आता गाजलेली जी योजना आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. त्याच्या अंतर्गत तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील. सगळ्यांना मिळाले आहेत. तर आता सरकारने 2 दिवसाआधीच सांगितलं आहे की ते 1500चे आपण 2100 रुपये करणार आहात. तर ते लाडक्या बहिणीचं जर तुम्ही पत्रक वाचत असला तर त्याच्यात ते 3 शब्द त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की लाडक्या बहीण योजनेत जे पैसे मिळणार आहेत जेणेकरून महिलाचं आरोग्य, त्यांचं पोषण आणि आर्थिक व्यवस्था अशी व्हावी. म्हणून सरकार असं म्हणत आहे की तुम्ही पहिले तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या पोषणाची काळजी घ्या आणि मग आर्थिक पण आपण सक्षम झालं पाहिजे. त्याच्यासाठी हे आपण त्यांना थोडीशी मदत करत आहोत. तर म्हणून कारण काय घरातली जर बाई मजबूत असली, तिचं आरोग्य छान असलं, ती जर पोषक असलं तर ती त्यांच्या मुलांनाही ते देऊ शकते, ते त्यांच्या मालकांनाही देऊ शकते, जेणेकरून ते पुढे जाऊन त्यांचे काम व्यवस्थित करू शकतात. म्हणून महिलांना हा खूप चांगला स्थान दिलेला आहे त्यांनी. प्रत्येक याच्यात गावात त्यांनी गॅस सिलेंडर असो, नंतर बळीराजासाठी जे विमाचे प्रोग्राम आहेत ते केलं आहे, पाणीचा रस्त्याचा सगळ्याच याच्यात सगळ्या भागात त्यांनी आपल्याला कामं करून दिलेली आहेत आणि याच्या पुढे हे करणार आहेत. भैयांचा त्याच्यामुळे जोर नेहमी विकासावर असतो की माझा निलंगा तालुका हा विकास कसा करेल. म्हणून प्रत्येक ह्यांनी ते सरकारकडे जातात आणि आपल्यासाठी खूप सारी योजना घेऊन येत असतात. पण याच्यासाठी आपल्यालाही त्यांना बळ द्यायचं आहे जेणेकरून ते अजून पुढे जातील, अजून चांगल्या पदावर गेल्यानंतर आपल्याला अजून चांगले चांगले सोयी घेऊन येऊ शकतात.
म्हणून आपण एकजुटीने सगळ्यांनी भैया निवडून देणार आहेत हे 100% आहे, पण त्यांना किती जास्त मतं तुम्ही देऊ शकता, म्हणजे एकटे तुम्ही नाही जायचे, तुम्ही 4-5 जणांना घेऊन जायचे 20 तारखेला आणि सगळ्यांना घेऊन सगळ्यांना हे गोष्ट, आता काही महिला येऊ शकल्या नसतील, दुपार झालेली आहे, त्यांनाही तुम्ही हे आमच्यातर्फे संदेश द्या की आपल्याला कमळाला कशाला घ्यायचे, भैयांना का बरं घेऊन यायचे परत. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना घेऊन जा 20 तारखेला आणि कमळाच्या बटन दाबायचे हे लक्षात ठेवा आणि भैयांना भरघोस मताने निवडून आणा, जेणेकरून भैयांची ताकद पण वाढेल. तुम्ही सगळे भैयांची ताकद आहात, पण त्यांना अजून आपल्याला मोठ्या पदावर घेऊन जायचे हीच अपेक्षा. धन्यवाद.